मानवी निर्देशांक उंचावण्यासाठी शिक्षणच अत्यंत महत्त्वाचे साधन आहे। याच उद्दिष्टपूर्तीसाठी स्थापना झाली ती विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाची। इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1984 साली कळंब येथे या महाविद्यालयाची स्थापना झाली। कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण इथं दिलं जातं, तर पदव्युत्तर वाणिज्य शाखा ही सन 2014 पासून सुरू करण्यात आली। समाजाच्या सर्व क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना घडविण्यात येथील प्राध्यापक वर्गाचे योगदान महत्त्वाचे आहे। महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विश्वासराव रणसिंग यांच्या अथक प्रयत्नातून हे महाविद्यालय आकारास आले। त्यांच्या कार्याची दखल समाजानं घेतली। त्यांच्याविषयी भावना व्यक्त करताना संस्थेचे सचिव अण्णासाहेब हेगडे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही प्रथमच काम करत असल्यामुळे खूप अडचणी आल्या, परंतु त्या अडचणी आम्ही दोघांनी खूप प्रयत्न करून कमी केल्या। दुर्दैवाने आज आपल्यामध्ये ते नाहीत। त्यांचा जो मानसिक उत्साह होता तो इतका होता की काय करू आणि काय करू नये यामध्ये त्यांनी सातत्याने भाग घेतला। आम्हा दोघांची दोस्ती तशी फार जुनी, त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एकत्र काम केल्यामुळे आम्हाला दोघांनाही खेळण्याचा नाद खूप असल्यामुळं खेळाकडे जेवढं लक्ष देता येईल तेवढं लक्ष आम्ही देतो। कॉलेज असो, हायस्कूल असो, मराठी शाळा या ठिकाणी खेळाच्या दृष्टीनं आम्ही प्रोत्साहन दिलं। दादांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना त्यांचे स्नेही माननीय अशोक घोगरे म्हणतात, विश्वासराव रणसिंग यांची माझी ते विरोधी पक्षात असल्यामुळं त्यांचं माझं एकमत झालं। विश्वासराव रणसिंग भूविकास बँकेचे चेअरमन होते, त्यांच्याकडे घेऊन गेलो। गेल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता शेतकरी अडचणीत आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भूविकास बँकेकडून थकबाकी असताना देखील परत मोटरला त्यांनी कर्ज दिलं। हे त्यांची शेतकऱ्याबद्दल असणारी तळमळ ही अतिशय चांगली असल्यामुळं त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला आणि आज तो शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वतःच्या पायावर उभा राहिलेला। दादांच्या स्वप्नपूर्तीसाठी अविरत प्रयत्नशील असणारे त्यांचे सुपुत्र वीरसिंह रणसिंग आपली भावना व्यक्त करताना म्हणाले, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दादा समाज सुखासाठी, समाज हितासाठी आणि समाज प्रगतीसाठी ते अहोरात्र तत्पर होते। त्यामुळे राजकारण, शिक्षण, ग्रामविकास या क्षेत्रात त्याचे बहुमूल्य योगदान दिले आहे आणि याच योगदानाच्या फलप्राप्तीतून इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान ही संस्था 1979 साली ग्रामीण भागाची शिक्षण, शेती या सगळ्या गोष्टींवर एक लक्ष केंद्रित करता यावं म्हणून या संस्थेची स्थापना केली। समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात। विश्वासराव रणसिंग यांचे प्रशासनावर प्रचंड पकड होती। कुठलाही अधिकारी त्यांच्यासमोर खोटं बोलू शकत नव्हता, कारण त्यांचा प्रश्नांचा अभ्यास किंवा समस्येची एवढी जाणीव त्यांना होती की त्याच्यामुळं सगळी आकडेवारी त्यांची मुखोद्गत असायची। पाणी प्रश्नाच्या बाबतीत तर ज्यावेळेस त्यांची भूमिका मांडायची त्यावेळेस किती TMC पाणी धरणामध्ये, किती MCFT, काय किती धरणे आहेत, कशा पद्धतीने किती एकरेज भिजते वगैरे असं सगळं माहिती त्याच्या मुखोद्गत असायची तो ह्याच्यामध्ये। त्याच्यामुळं कुठलाही अधिकारी त्यांना खोटं बोलू शकत नव्हता आणि असं असताना याच्यामध्ये विकासाचा दृष्टिकोन नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असायचा। तालुक्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन असायचा। बरोबरच होतं 95, 90 ते 95 GDP मध्ये सुद्धा त्यावेळेस सुद्धा आमची कामं करण्याची पद्धत चांगली होती। तर विश्वासराव रणसिंगचं भूविकास बँकेचं म्हणलं काम म्हणलं तर त्याच्या अगोदर आम्ही त्याच्या अगोदरपासून आम्ही बरोबरच होतो। GDPला होतो,
भूविकास बँकेत चेअरमन झाले तरी होतो, नंतर सभापती झाले तरी होतो. काम करण्याची त्यांची पद्धत चांगली होती. त्यांनी कधी कोणाला आढळलं नाही मी सभापती आहे, मी सांगेल तसंच झालं पाहिजे असा कधी त्याने आग्रह धरला नाही. कोणी येईल त्याचं काम करण्यासाठी ते मनमोकळ्यापणाने काम करायचे. महाविद्यालयाची स्थापना, वाटचाल या संदर्भात माहिती देताना अण्णासाहेब हेगडे म्हणाले, खेळाच्या दृष्टीनं आम्ही प्रोत्साहन दिलं आणि आज त्याचे रिझल्ट चांगले आपल्याला मिळत आहेत. महाविद्यालयाच्या प्रगतीविषयी संस्थेचे खजिनदार हनुमंतराव रणसिंग या म्हणतात, भागात महाविद्यालय स्थापन करण्याचा हेतू ग्रामीण भागातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या लोकांची त्यांना बाहेरगावी जाऊन शहरात जाऊन शिकणं अशक्य होतं म्हणून मुद्दाम ग्रामीण भागात हे कॉलेज काढलेलं आहे. तालुक्याचे आमदार माननीय दत्तात्रय भरणे या शैक्षणिक संकुलाचे महत्त्व विशद करताना म्हणाले, कैलासवासी विश्वासराव रणसिंग साहेब आणि अण्णासाहेब हेगडे यांच्या प्रयत्नातून या प्रतिष्ठानची स्थापना झाली. वालचंदनगर आणि त्या परिसरात मुलामुलींच्या शिक्षणाची फार गैरसोय असायची, फार अडचण असायची. त्यावेळेस इंदापूरला आणि बारामतीला कॉलेज असायचं आणि त्यांना एस टीनी मुलामुलींना जावं लागायचं. निश्चित प्रकारे एस टीची पण त्यावेळेस गैरसोय असायची आणि त्यामुळे तिथल्या पालकांची, तिथल्या नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळं, मुलामुलींची गैरसोय होत असल्यामुळं त्यावेळेस सगळ्यांनी कैलासवासी रणसिंग दादा यांच्याकडं विनंती केली की या भागात हे सिनियर कॉलेज असावं आणि कैलासवासी विश्वासराव रणसिंग दादा, अण्णासाहेब हेगडे या सर्वांनी एकत्र मिळून या कॉलेजची, या प्रतिष्ठानची स्थापना केली. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मला त्यात एक आनंद आहे की कैलासवासी दादांनी हे जे रोपटं लावलंय त्या रोपट्याचं निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं त्याचा वटवृक्ष म्हटलं तरी हरकत नाही की त्यांची नंतरची पिढी सगळी त्याप्रमाणे एक चांगल्या प्रकारे ही संस्था चालवित आली आहेत. आदरणीय रणसिंग आबा असतील, विरुभाया असतील, सगळीच संपूर्ण रणसिंग कुटुंब यामध्ये त्यामध्ये त्यांचं सहकार्य असतं. नेहमीच एकमेकाला ही मंडळी मदत करत असतात. मी निमसाकर गावातील सगळीच मंडळी यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं, यांनी केलेल्या सहकार्यामुळं या संस्थेची तर भरभराट या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे होती. महाविद्यालयाचे प्राचार्य वाटचाली संदर्भात आपली भूमिका मांडताना अतिशय म्हणाले, योग्य अशा स्तरावर येऊन पोहोचलेले आहेत. या महाविद्यालयातले विद्यार्थी प्रगतशील शेतकरी म्हणून सुद्धा या ठिकाणी विकसित झालेले आहेत. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून या महाविद्यालयामध्ये मी आल्यानंतर पाहिले की अनेक उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबवले गेलेले आहेत. या उपक्रमामधनं या परिसराचा सर्वांगीण विकास होण्याला सातत्याने मदतच झालेली आहे. या महाविद्यालयावर यापूर्वी माती परीक्षण म्हणा, सामाजिक सर्वेक्षण म्हणा यासारखे उपक्रम राबवलेले आहेत. रक्तदान, श्रेष्ठ दान. मानवी रक्ताला पर्याय नसल्याने रक्तदान हाच एकमेव पर्याय. दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मानवाच्या याच सर्वात महत्त्वपूर्ण गरजेपोटी संस्थापक अध्यक्ष विश्वासराव रणसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजे 25 जुलै रोजी प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. आत्तापर्यंत या माध्यमातून 2000च्या आसपास ब्लड बॅग संकलित केलेल्या आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची व समतेची भावना वृद्धिंगत होत असल्याची जाणीव आम्हा सर्वांना होत असते. महाविद्यालयीन युवकांमध्ये सामाजिक भान यावे, त्यांच्यात सामाजिक बांधिलकी, स्वावलंबन आणि चारित्र्य संवर्धन याचे भान यावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहेत. समाज जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, निसर्ग संवर्धन यासाठी आमच्या महाविद्यालयाचे स्वयंसेवक कार्यरत असतात. नॉट मी बट यू हे ब्रीदवाक्य असणारी ही योजना
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यान्वित आहे. या विभागाच्या माध्यमातून नर्सरी, शौचालय बांधणी, वनराई बंधारे, गॅबियन पद्धतीचे बंधारे, वृक्षारोपण यासारखी केलेली सर्व कामे नजरेत भरण्यासारखी आहेत. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नेतृत्व करण्याच्या सुप्त क्षमता या योजना निर्माण करतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन. सळसळत्या उत्साहानं भारावून जाणाऱ्या स्नेहसंमेलनाच्या वातावरणात विद्यार्थी व्यक्त होतो आणि घडतही जातो. समाजातील अनेक दिग्गजांनी या प्रसंगी होणाऱ्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास उपस्थिती लावली आहे. माननीय नंदकुमार निकम, प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम नगरकर, राम कदम, शांताराम जाधव, शिवाजीभाऊ खटकळे, पृथ्वीराज जाचक, मकरंद टिल्लू या नामांकित व्यक्ती इथं आलेल्या आहेत. संस्थेचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने, सहभागाने, अव्याहतपणे सुरू असणारा हा भाग हे आमचे खास वैशिष्ट्य आहे. महाविद्यालयाची भव्य इमारत हे कॉलेज जीवनातील खास आकर्षण असतेच. या पूर्ततेसाठी अनेक अडथळे पार करत मोजे कळम येथे संस्थेने जागा घेतली. सन 2008 मध्ये माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन झाले. आज या ठिकाणी महाविद्यालयाचे कार्यालय, अतिथीगृह, वर्गखोल्या, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा दिमाखात उभ्या आहेत. वृक्षराजीने महाविद्यालयाच्या सुंदरतेत भर घातली आहे. नजीकच्या काळात ग्रंथालय, विज्ञान भवन, पदव्युत्तर विभाग, जिमखाना विभाग यांच्या स्वतंत्र इमारती होणार आहेत. माननीय विश्वासराव रणसिंग यांच्या प्रयत्नानं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी कल्याण मंडळ, बहिशालच्या कार्यशाळा, समर्थ भारत अभियान, हिंदी दिन समारोह, गुरुप्रती आदर व्यक्त करणारा गुरु पौर्णिमा कार्यक्रम, चैतन्यानं भरलेला युवा सप्ताह व युवा साहित्य संमेलन, निसर्गासाठी पर्यावरण जागरूकता, समाजाची घडी सुस्थितीत ठेवण्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम, आपल्यानंतर आपल्यासाठी आवश्यक असणारा विमा जनजागृती मेळावा, भविष्यासाठी विशेष मार्गदर्शन योजना आणि या सर्वांच्या मनामधील प्रश्नांचं निरसन करणारी प्रश्नमंजुषा आणि या सर्वांबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असलेले मृदू कौशल्य विकसित करणारा मृदू कौशल्य विकास कार्यक्रम, शिक्षणानंतर आकाशात भरारी घेण्यास मदत करणारा उद्योजकता विकास कार्यक्रम, अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. असे हे पंचक्रोशीतील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय मानवी मूल्यांना जपण्यासाठी अविरत कार्यरत आहे.